हाय गाईज, मी प्रसाद. सकाळचे 4:30 वाजलेत आणि मी आत्ता आलो आहे ऑफिसमधून. आपण चाललो आहे कोकणात माझ्या घरी, जे की पुण्याहून 410 किलोमीटर दाखवतं आहे. आपण चाललो आहे बाईकने. थोडीशी रिस्क आहे, पण बाईक चालवणे आपला आवडीचा विषय आहे, त्यामुळे मजा येणार आहे. मित्रांनो, जातो रूममध्ये, फ्रेश होतो. आपण निघू. जास्त ॲक्सेसरीज नाही घेणार, फक्त एक बॅग घेणार आहे आणि ग्लव्स वगैरे घेऊन आहे. चला तर मग आलोच. तो गाईज आय एम रेडी आणि माझी बाईक पण रेडी आहे. तुम्ही बघू शकता माझी बाईक. ही बघा माझी बाईक. चला तर मित्रांनो, आपण निघू. गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो. आपण आता मुंबई पुणे हायवेवर आहोत आणि इथून आपल्याला निप्पाणीपर्यंत स्ट्रेट जायचं आहे. हा माझा यूट्यूबचा फर्स्ट ब्लॉग आहे. या अगोदर मी इंस्टावर ब्लॉग अपलोड केलेला. त्यानंतर मला काही लोकांचा चांगला सपोर्ट भेटला, पण काही लोक अशी पण भेटली की ती माझ्यावर हसत होती, चेष्टा करत होती माझी. पण ठीक आहे, आय डोंट केअर. आपल्याला जे आवडते ते आपण करायचं. प्रत्येकाचा विचार आपण नाही करू शकत. मी यातच खुश आहे की ॲटलिस्ट मी ट्राय तरी केलं. आपण कात्रज टनलपाशी पोचलो आहेत आणि हे काका सायकलिंग करत होते. त्यांना ग्रुप फोटो काढायचा होता, त्यामुळे आपण थांबलो आहे. त्यांचा ग्रुप फोटो काढून दिला आहे आणि आता आपण निघणार आहे परत. सकाळचे 6:15 झाले आहेत आणि आपण आता सातारा घाटात पोचलो आहे. तुम्ही बघू शकता मॉर्निंग व्ह्यू. तर मित्रांनो, घाट उतरून मी इथे थांबलो आहे थोडा वेळ. नाश्ता करायचा आहे, मला भूक लागली आहे जबरदस्त. तर डोसा ऑर्डर केला आहे मी. बघू आता किती वेळ लावत आहेत. तर मित्रांनो, डोसा आलेला आहे आपला, तुम्ही बघू शकता. आपण खाऊ आता आणि निघू पुन्हा. गाड्या बघा कसल्या स्पीडमध्ये चालल्या आहेत. जेव्हा तुम्ही हायवेवर असताना तेव्हा अशा गाड्या जातात स्पीडमध्ये. आपल्याला पण आपली स्पीड मेंटेन करावी लागणार आहे. सातारा क्रॉस केलं आहे आपण आणि आता येणार आहे कराड. तर बघू आपल्याला किती वेळ लागतो. बघितलं मित्रांनो, झोप नाही झालं की असं होतं. हँड ग्लोव्स घालायला विसरलो. घालतो आता. रात्री झोप नाही झाली आपली, कारण मी ऑफिसमध्ये होतो आहे. नाईट शिफ्ट केली आहे आणि आता आपण बाईक घेऊन निघालो आहे मॉर्निंगला. जर मला झोप आली तर तुम्ही मला नक्की उठवा. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी.
तर मित्रांनो मी रेडबुल घेतलं आहे कारण मला झोप येत होती. म्हटलं रेडबुल पिल्यानंतर झोप जाईल म्हणून मी घेतलं आहे रेडबुल. तर बघू आपली झोप जाते आहे का. मी तुम्हाला सांगायला विसरलो की मी डायरेक्ट कोल्हापूरला आलो आहे. कराडला थांबलोच नाही मी कारण मला कवर करायचं होतं तेवढं. आता मी निपाणीत आहे. निपाणी म्हणजे कर्नाटक. आजरा मार्गे जाताना तुम्हाला कर्नाटकातून जावं लागतं. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर असले पाहिजेत कारण तुम्ही स्टेट क्रॉस करता. आपण थोडा वेळ कर्नाटकमध्ये राहणार आहोत, त्यानंतर पुन्हा महाराष्ट्र. तर मित्रांनो निपाणी आजरा क्रॉस करून आपण आंबोलीमध्ये आलो आहे. म्हणजे ऑलमोस्ट कोकणात आलो आहे आपण. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कोकणात येता तेव्हा तुम्हाला असे बी बघायला भेटतात. सकाळी 5 वाजता सुटलेलो आपण आणि आता दुपारचे 12:30 वाजले आहेत. अजून 23 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास जायचं आहे. कंटिन्युअस 8 तास बाईक चालवून आपण फायनली पोहोचलो आहे सावंतवाडी.